नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं शेती आणि सरकारी योजना या युट्यूब चॅनल मध्ये। मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ संजय गांधी निराधार योजना, दिव्यांग अनुदान योजना, विधवा, ज्येष्ठ नागरिक व इतर लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे। मित्रांनो, आता मी तुम्हाला अगदी सोप्या शब्दात समजावून सांगते। बघा, संजय गांधी निराधार योजनेत सगळ्यांच्या खात्यावर एकसारखे पैसे आलेले नाहीत। कोणाच्या खात्यावर फक्त 500 रुपये आले आहेत, कोणाच्या खात्यावर 800 रुपये आले आहेत, तर काहीला 1500 रुपये आणि काही दिव्यांग बांधवांना 2500 रुपये मिळाले आहेत। म्हणजेच मित्रांनो, समान योजना असताना ही रक्कम वेगवेगळी आहे। आता इथे सगळ्यांचा मोठा प्रश्न आहे, मला कमी पैसे का आले, माझे उरलेले पैसे गेले का, ते पुढे मिळणार आहेत का, आणि दिव्यांगांना जे 1000 रुपये वाढीव अनुदान आहे ते खरंच मिळणार आहे की नाही। मित्रांनो, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी या व्हिडिओमध्ये एक एक करून उदाहरणासहित सांगणार आहे, म्हणून व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी मी तुम्हाला नेमकं काय करायचं आहे हे स्पष्टपणे सांगणार आहे। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती आहे, तुम्ही जर या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा। चला तर मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, आता हा मुद्दा नीट समजून घ्या। डिसेंबर महिन्याचा हप्ता नेहमीप्रमाणे वेळेवर आला नाही। जवळजवळ 1 महिना उशिरा हा हप्ता खात्यावर जमा झाला आहे। पण समस्या इथे संपली नाही मित्रांनो। काय झालं माहिती आहे का? बऱ्याच लोकांना पूर्ण पैसेच मिळाले नाहीत। काही लोकांच्या खात्यावर फक्त डिसेंबरचेच पैसे आले, तर काहींच्या खात्यावर नोव्हेंबर आणि डिसेंबर दोन्ही महिन्यांचे पैसे आलेच नाहीत। आता मी तुम्हाला उदाहरण देते, म्हणजे सगळ्यांनाच लगेच समजेल। समजा एखाद्या लाभार्थ्याला नोव्हेंबर आणि डिसेंबर असे एकूण 3000 रुपये मिळायला हवे होते, पण प्रत्यक्षात काय झालं, खात्यावर आले फक्त 1500 रुपये। म्हणजेच एका महिन्याचे पैसे आले आणि दुसऱ्या महिन्याचे पैसे आलेच नाहीत। आता दिव्यांग बांधवांचं उदाहरण बघा, काही दिव्यांग लाभार्थ्यांना 2500 रुपये जमा झाले, पण ते फक्त एका महिन्याचे होते। नोव्हेंबर महिन्याचा हप्ता त्यांच्या खात्यावर अजिबात जमा झालेला नाही। म्हणून मित्रांनो, आज जो गोंधळ दिसतोय तो हप्ता उशिरा आल्यामुळे आणि सर्वांना एकाच वेळी पूर्ण पैसे न मिळाल्यामुळे झाला आहे। मित्रांनो, आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येतो, कुणाला फक्त 500 रुपये, कुणाला 800 रुपयेच का आले। मी तुम्हाला अगदी सोप्या शब्दात सांगते। या विषयावर तहसील कार्यालयातील कर्मचारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून माहिती घेतल्यानंतर एक गोष्ट स्पष्ट झाली आहे, सरकारकडे सध्या निधी कमी पडला। म्हणजे काय झालं मित्रांनो, सगळ्या लाभार्थ्यांना एकाच वेळी पूर्ण पैसे देणं शासनाला शक्य झालं नाही। म्हणून काय केलं, काहींच्या खात्यावर 500 रुपये टाकले, काहींच्या खात्यावर 800 रुपये टाकले, तर काहींना अर्धा हप्ता दिला। आता इथे लक्षात ठेवा मित्रांनो, हे पैसे म्हणजे तुमचा पूर्ण हप्ता नाही, अंतिम रक्कम नाही। हे फक्त तात्पुरते दिलेले पैसे आहेत। म्हणजे तुमचे जे पैसे बाकी आहेत ते गेलेले नाहीत। निधी उपलब्ध झाला की पुढच्या हप्त्यासोबत उरलेली रक्कम तुमच्या खात्यावर जमा होण्याची शक्यता आहे। म्हणून ज्यांना 500 किंवा 800 रुपये आले आहेत त्यांनी घाबरू नका। मित्रांनो, आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, जे पैसे कमी मिळाले ते उरलेले पैसे कधी मिळणार। या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार असं सांगण्यात आलं आहे की जानेवारी महिन्याचा हप्ता जेव्हा जमा केला जाईल तेव्हाच मागील जे पैसे बाकी आहेत ते सुद्धा एकत्र तुमच्या खात्यावर जमा केले जाऊ शकतात। म्हणजे मित्रांनो, डिसेंबर मध्ये ज्यांना कमी पैसे मिळाले ते पैसे रद्द झालेले नाहीत, गेलेले नाहीत, ते फक्त पुढे ढकलले गेले आहेत। म्हणून पुढचा हप्ता आला की काही लाभार्थ्यांच्या खात्यावर 2 महिन्यांची किंवा वाढीव पैसे एकत्र जमा होण्याची शक्यता आहे। त्यामुळे ज्यांना डिसेंबर मध्ये कमी रक्कम मिळाली त्यांनी आताच घाबरून जाऊ नका आणि पुढील हप्त्याकडे लक्ष ठेवा। मित्रांनो, आता मी दिव्यांग बांधवांचा मुद्दा खूप सोप्या शब्दात समजावून सांगते। शासनाने काय केलं होतं, ऑक्टोबर महिन्यापासून दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात 1000 रुपयांची वाढ जाहीर केली होती। म्हणजे काय, ज्यांना आधी 1500 रुपये मिळत होते त्यांना 2500 रुपये मिळायला हवे होते। पण प्रत्यक्षात काय झालं मित्रांनो, अनेक दिव्यांग बांधवांना ऑक्टोबर नोव्हेंबर या दोन्ही महिन्यांचे वाढीव 1000 रुपये मिळालेच नाहीत। त्या काळात त्यांच्या खात्यावर फक्त जुनेच 1500 रुपये जमा झाले। म्हणजे शासनाने वाढ जाहीर केली, पण काही लाभार्थ्यापर्यंतच ती रक्कम पोहोचलेली नाही। म्हणूनच आज अनेक दिव्यांग बांधव विचारत आहेत, आमचे वाढीव पैसे गेले का, ते पुढे मिळणार का। या प्रश्नाचं उत्तर पुढच्या मुद्द्यात मी स्पष्ट सांगणार आहे। मित्रांनो, आता हा मुद्दा खूप लक्ष देऊ नये का, फक्त पैसे येतील असं समजून बसून वाट पाहून काही उपयोग नाही। जर तुम्हाला ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे वाढीव 1000 रुपये मिळालेले नसतील तर तुम्हाला स्वतः पुढाकार घ्यावा लागेल। आता नेमकं काय करायचं, थेट तहसील कार्यालयात जा, तिथे तहसीलदारांना प्रत्यक्ष भेटा आणि लेखी निवेदन द्या। निवेदनात काय लिहायचं हे मी सोप्या शब्दात सांगते। मी दिव्यांग लाभार्थी आहे, शासनाने ऑक्टोबर पासून 1000 रुपये वाढ जाहीर केली आहे, पण मला ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन्ही महिन्यांचे वाढीव पैसे मिळालेले नाहीत, कृपया याबाबत कार्यवाही करावी, इतकंच लिहायचं आहे मित्रांनो। यानंतर काय होईल, तहसीलदार डीबीटी कार्यालयाशी, सामाजिक न्याय विभागाशी संपर्क साधतील आणि तुमची माहिती तपासून पुढील कार्यवाही करतील। आणि एक खूप महत्वाची गोष्ट, तहसील कार्यालयातील खालच्या कर्मचाऱ्यांकडे वारंवार फेऱ्या मारू नका, थेट तहसीलदारांनाच भेटा, कारण निर्णय घेण्याचा अधिकार त्यांच्याकडेच असतो। मित्रांनो, आता एक सोपं आणि घरबसल्या करता येणारं माध्यम मी तुम्हाला सांगते। महाराष्ट्र शासनाने दिव्यांग लाभार्थ्यांसाठी अधिकृत व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला आहे। या व्हॉट्सअप ग्रुपवर तुम्ही थेट तुमची अडचण, वाढीव अनुदान न मिळाल्याची माहिती लिहू शकता
आता काय लिहायचं हेही मी सोप्या शब्दात सांगते. उदाहरणार्थ मी दिव्यांग लाभार्थी आहे. मला ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या महिन्यांचे वाढीव 1000 रुपये मिळालेले नाहीत. इतकं लिहिलं तरी पुरेसं आहे मित्रांनो. याचा फायदा काय होतो? तुमची माहिती थेट संबंधित विभागापर्यंत पोहोचते. तुमचा UID आणि आधार लिंक आहे की नाही हे तपासलं जातं आणि त्यानुसार पुढील कार्यवाही होण्यास मदत होते. म्हणून मित्रांनो, जर तहसीलला जाणं शक्य नसेल तर हा व्हॉट्सअप मार्ग नक्की वापरा. मित्रांनो, आता हा मुद्दा त्या लोकांसाठी आहे ज्यांना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता मिळालेला नाही आणि फक्त डिसेंबरचा हप्ता त्यांच्या खात्यावर जमा झाला आहे. अशा लाभार्थ्यांनी हे लक्ष ठेवा, नोव्हेंबरचा हप्ता आपोआप येईल असं समजून गप्प बसून चालणार नाही. तुम्हाला काय करायचं, थेट तहसीलदारांकडे जा आणि लेखी निवेदन द्या. निवेदनात स्पष्ट लिहा, मला डिसेंबरचा हप्ता मिळाला आहे पण नोव्हेंबर महिन्याचा हप्ता अजून मिळालेला नाही. कृपया याबाबत कार्यवाही करावी. इतकं लिहिलं तरी पुरेसं आहे मित्रांनो. आणखी एक महत्वाची गोष्ट, जर तुम्ही एखाद्या संघटनेत, गटात किंवा युनियनमध्ये सदस्य असाल तर त्या माध्यमातून हा विषय शासनापर्यंत पोहोचवा, कारण संघटनेच्या मागणीला शासन जास्त लवकर दखल घेतं. मित्रांनो, आता मी तुम्हाला एक गोष्ट मनापासून सांगते. आपण एखाद्या व्हिडिओला लाईक करतो, शेअर करतो, ते फक्त संख्या वाढवण्यासाठी नसतं. तुम्ही केलेला प्रत्येक लाईक आणि प्रत्येक शेअर हा तुमचा आवाज असतो. हा व्हिडिओ फक्त आपल्यासारख्या लाभार्थ्यांपर्यंतच नाही तर आमदारापर्यंत, खासदारापर्यंत आणि शासनाच्या प्रतिनिधीपर्यंत पोहोचतो. आणि जेव्हा असा व्हिडिओ वरच्या पातळीवर पोहोचतो तेव्हा चुकीचं पैसे वाटप, हप्त्यातील तफावत, लाभार्थ्यांचे प्रश्न याकडे शासनाचं लक्ष जातं. म्हणून मित्रांनो, जर तुमचाही हप्ता कमी आला असेल, उशिरा आला असेल किंवा अजून आला नसेल तर हा व्हिडिओ फक्त बघून थांबू नका. लाईक करा, शेअर करा, कारण तुमचा एक शेअर खूप मोठा फरक घडवू शकतो. मित्रांनो, आता सगळ्यांना पडलेला एकच प्रश्न आहे, जानेवारीचा हप्ता कधी येणार? या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार असं सांगण्यात आलं आहे की जानेवारी महिन्याचा हप्ता साधारण 14 जानेवारीपर्यंत तुमच्या खात्यावर जमा होण्याची शक्यता आहे. म्हणजेच मित्रांनो, जानेवारीच्या मध्यापर्यंत पैसे येण्याची अपेक्षा ठेवता येईल. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, या हप्त्यासोबत मागील जे पैसे बाकी आहेत, वाढीव अनुदान, हे सुद्धा काही लाभार्थ्यांच्या खात्यावर एकत्र जमा होण्याची शक्यता आहे. म्हणून ज्यांना डिसेंबरमध्ये कमी पैसे मिळाले किंवा वाढीव रक्कम मिळाली नाही त्यांनी जानेवारीच्या हप्त्याकडे नक्की लक्ष ठेवा. मित्रांनो, जोपर्यंत सर्व लाभार्थ्यांना त्यांचा हक्काचा पूर्ण अनुदान नियमित आणि वेळेवर मिळत नाही तोपर्यंत शेती आणि सरकारी योजना हा YouTube चॅनल तुमचा आवाज शासनापर्यंत पोहोचवत राहील. आणि मित्रांनो, जर तुम्हाला शेतीविषयक अपडेट्स, सरकारी योजनांच्या ताज्या बातम्या, हप्ते, अनुदान, पीक विमा यांची माहिती दररोज मोबाईलवर हवी असेल तर आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये नक्की जॉईन व्हा. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्यावर क्लिक करा आणि लगेच ग्रुप जॉईन करा. व्हिडिओ लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा. भेटूया नवीन अपडेटसह. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.